नमस्कार. यस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आज सोलापूर शहर मध्यचे आमदार माननीय देवेंद्रदादा कोटे आलेले आहेत. त्यांच्या हस्ते आज आम्ही गणरायाची पूजा केली. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की कालच ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं आहे आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांशी देखील काही हितगुज केलं आहे. आपण सुरुवातीला त्यांना तोच प्रश्न विचारूया की नक्की काल कोणत्या विषयावर चर्चा झाली. काल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी राज्यातील सर्व मंत्री महोदय व आमदारांना पूजेसाठी व महाप्रसादाला आमंत्रित करण्यात आले होते. यासाठी सोलापूरहून मी व अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी आम्ही दोघे गेलो होतो. त्यावेळेस दर्शन घेतलं, साहेबांशी भेट घेऊन एकत्रित महाप्रसाद झाला. प्रसंगी केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे त्या ठिकाणी उपस्थित असताना सोलापूरच्या विमानसेवेसाठी त्या ठिकाणी आवर्जून चर्चा झाली. स्वतः मुरलीधर अण्णांनी सांगितले की आपले पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब हे स्वतः दिल्लीला यासाठी येऊन गेलेले आहेत आणि ह्या आठवड्याभराच्या सोलापूर मुंबई तिकीट विक्रीला शुभारंभ होईल आणि विमानसेवा लवकर सुरुवात होईल असं सांगितलं. त्याचबरोबर बेंगलोरचाही रूट आपल्याला मिळतोय याबाबतची अधिकृत माहिती मुरलीधर अण्णा मोहोळांनी आम्हाला आणि सचिनदादांना त्यावेळेस दिलेली आहे आणि लवकरच अधिकृत आपल्याला शासकीय माहिती मिळेल असा मला विश्वास आहे. करून धन्यवाद दादा. आम्ही विचारायच्या अगोदरच तुम्ही विमानसेवेचा प्रश्न मांडला, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. सोलापूरकरांना उत्सुकता आहे की सोलापूरच्या IT पार्कची मुख्यमंत्र्यांनी घोषणा देखील केली. या संदर्भात कोणत्या जागा फायनल होत आहेत किंवा काय डिमांड असेल आपली? सोलापूरला IT पार्क व्हावं ही अनेक वर्षाची सोलापूरकरांची मागणी होती, परंतु त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट होती तर ती विमानसेवा होती. विमानसेवा सुरू झाल्यामुळं आता IT पार्कचा मार्ग सुकर झाला असल्यामुळेच मुख्यमंत्री महोदयांनी तो निर्णय जाहीर केला की येणाऱ्या काळात IT पार्क सोलापुरात करूयात. एकंदरीत महाराष्ट्रातली सगळ्या मेट्रो सिटीची सध्याची भौगोलिक स्थिती पाहता सर्व कंपन्यांना सोलापूर सध्या सगळ्याच दृष्टिकोनातनं पूरक आहे. या ठिकाणी उपलब्ध असलेला सगळा इंजिनिअरिंग वर्ग देखील त्यांना चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. जिल्हा प्रशासन याच्यावरती काम करत आहे. काही जागा त्यांनी शहरात बघितलेले आहेत, काही जागा शहराच्या लगत, जेणेकरून फक्त एखादं बिल्डिंग उभा करणं हा शासनाचा धोरण नाही आहे. भविष्यात त्याचा एक्सपान्शन मोठ्या प्रमाणात होताना पर्यायी जागासुद्धा त्यांना उपलब्ध असावी ह्या अनुषंगाने हायवे कनेक्टिव्हिटी असतील, सध्याचं अस्तित्वात असलेलं होडगी रोड विमानतळ असेल किंवा भविष्यातला बोरामेनी विमानतळ ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आणि एकंदरीत इंजिनिअरिंग विशेषतः युवती महिला असतील त्यांना त्या ठिकाणी पोचणं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा सोयीस्कर असावा असं ठिकाण प्रशासन शोधत आहे. या 8-10 दिवसात ती जागा पालकमंत्री महोदयांची चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना कळवतील आणि लवकरच त्याबाबतचा सुद्धा निर्णय अंतिम होईल. करून दादा, आपण मुख्यमंत्र्यांकडे 15 ते 16 महत्त्वाचे मुद्दे मांडलेत, मात्र बऱ्याच दिवसापासून सोलापूर शहरातील उड्डाणपूल रखडलेत. आपण नगरसेवक असल्यापासून त्याचं सर्व काम पाहतोय. याची नक्की स्टेज काय आहे किंवा सोलापूर शहरात उड्डाणपूल होतील का? शहरातल्या पूर्वी 2 उड्डाणपूल ह्या स्वतंत्र होत्या. नितीन गडकरी साहेबांनी त्या दोन्ही उड्डाणपुलांना मागच्या 3 महिन्यापूर्वी एकत्रित करून वाढीव रकमेसह मान्यता दिलेली आहे. खाजगी जमिनींच्या बऱ्यापैकी जवळपास जमीनचा हस्तांतरित प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता सध्या शासकीय जागा काही राज्य शासनाच्या आहेत आणि काही केंद्र शासनाच्या आहेत. या जागा अजून ताब्यात घेण्याचं काम प्रलंबित आहे. प्रशासन त्याच्यावरती काम करणार आहे आणि करत आहे. ते झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. पुन्हा टेंडर काढणं आणि पुन्हा हस्तांतरासाठी जागा ताब्यात घेण्यासाठी थांबणं उचित होणार नाही. प्रशासनाला त्याबाबतच्या सूचना आहेत. एकंदरीत पूर्ण शहराच्या आजच्या ट्रॅफिकची जर स्थिती पाहिली तर शहरातले काही स्पॉट असे आहेत की त्या ठिकाणी उड्डाणपूल अत्यंत गरजेचं आहे. जसं की संभाजी महाराज चौकापासनं शिवाजी महाराज चौकपासनं नवी पोलीस चौकीपर्यंत हा रोज ट्रॅफिक जाम होणारा परिसर आहे. तर तशी स्थिती मार्केट यार्डासमोरनं सुरू होऊन बोरामंदी नाक्यापासून गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकपासून वॉलचंद कॉलेजपर्यंतचे हे 2 स्पॉट्स जर आपण बघितले तर त्या ठिकाणी अत्यंत उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. परंतु आत्ता जो उड्डाणपूल मंजूर आहे तो 10 वर्षापूर्वी शहरातनं जड वाहतूक सुद्धा आपल्या शहरातनं जायची. त्या अनुषंगाने तो रस्ता त्यावेळेस नॅशनल हायवे होता आणि त्याला केंद्राकडनं पैसे मिळवणं सोपं आहे म्हणून केंद्राकडनं ती जागा निधी मंजूर करून घेण्यात आली होती आणि कदाचित ह्या सगळ्या गोष्टीमुळेच त्याचं काम इतके वर्ष थांबत चाललेलं आहे की 8-10 किलोमीटर आपण पहा कुठल्या शहरात 10-12 किलोमीटरचा उड्डाणपूल इतक्या मोठ्या संख्येनं नसतो. विशेषतः जे ड वर्गाचे महापालिका आहेत की नाक्याच्या बाहेर सुरू होतात आणि थेट नाक्याच्या बाहेर सुद्धा जातात. हे करून काही व्यापाऱ्यांचं किंवा काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ट्रॅफिकच्या जंक्शनमध्ये उड्डाणपूल अत्यंत 1-2 किलोमीटरचे गरजेचे आहेत. परंतु ही प्रक्रिया आधीच सुरू झालेली असल्यामुळं एकंदरीत सोलापूरकरांची मागणी की उड्डाणपूल हे झालं पाहिजे. करून दादा, सोलापूर शहरामध्ये कधी नव्हे एवढी DJ मुक्त संदर्भात लोकचळवळ निर्माण झाली. एक संवेदनशील आमदार म्हणून
आपण सोलापूर शहरवासियांना किंवा जे डीजेच्या मिरवणुका काढतात त्यांना काय आवाहन कराल? मी स्वतः वयाच्या 7व्या वर्षी गणेशोत्सव साजरा करतो. आपण पारंपरिक मिरवणुकीलाच प्राधान्य देतो. लेझिम असेल, माझं सगळ्यांना असंच म्हणणं आहे की कर्कश आवाज असणाऱ्या डीजेला सगळ्यांनीच नकार दिला पाहिजे. जे काही कोर्टाच्या नियमात राहून पारंपरिक खेळवाद्य किंवा कोर्टाने ज्या साऊंडच्या सूचना दिलेल्या आहेत तेवढ्या डेसिबलमधला साऊंड करून सगळ्यांनी मिरवणुका काढल्या पाहिजे. परंतु आपलं प्रथम प्राधान्य हे पारंपरिक पद्धतीच्या मिरवणुकींनाच असलं पाहिजे, असं माझं सगळ्या मंडळांना देखील आग्रह आहे. करून धन्यवाद दादा, आपण सगळ्या प्रश्नांची छान उत्तर दिली. सोलापूर शहरात आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगली विकासाभिमुख कामं व्हावी आणि सोलापूर शहर स्मार्ट व्हावं अशी गणेश चरणी प्रार्थना करतो. आमच्या एस न्यूज मराठीच्या कार्यालयात आला. एस न्यूज मराठीच्या टीमकडून आपलं मनापासून आभार.